नमस्कार मंडळी. हॅलो, हाय, नमस्ते, वनकम अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल दॅट इज वाई टॉक्स विथ वैष्णवी अक्षय. सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, फॅशन आणि स्टाईल रिलेटेड खूप छान छान अशी व्हिडिओज पोस्ट करत असतो. जर तुम्हाला या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आता वळूयात आपल्या व्हिडिओकडे. तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओचा टॉपिक असा आहे, सनस्क्रीन का वापरावं. तर मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की आता उन्हाळा खूप जवळ आलेला आहे आणि आपल्या स्किन केअर मध्ये अतिशय महत्वाचं असणारं जर कुठलं प्रोडक्ट असेल तर ते आहे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन वापरायला उन्हाळ्यामध्ये बरेच जण टाळतात, कारण की उन्हाळ्यात आपल्याला सतत घाम येत असतो, आपली चेहऱ्याची जी त्वचा असते ती तेलकट होऊन जाते आणि त्यामुळे लोक सनस्क्रीन वापरणं टाळतात. पण असं करायचं नाही. आपल्याला या उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीनची सगळ्यात जास्त गरज असते. ते का, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण 5 टॉपिक्स कव्हर करणार आहोत. पहिलं म्हणजे सनस्क्रीन म्हणजे काय, दुसरं सनस्क्रीन नेमकं कसं उपयोगी पडतं, तिसरं सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत काय, चौथं नेमकं कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन वापरावं आणि पाचवं कोणतं सनस्क्रीन खरेदी करावं. पहिलं ते म्हणजे सनस्क्रीन म्हणजे काय. आता तुम्हाला सर्वसाधारणपणे माहीतच असेल की सनस्क्रीन ही एक अशा प्रकारची क्रीम आहे जी तुम्हाला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते. त्यामुळेच त्याला सन ब्लॉक, सन प्रोटेक्टर, सन क्रीम किंवा सनस्क्रीन असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे SPF असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स देखील असतात. दुसरं ते म्हणजे हे सनस्क्रीन नेमकं कसं उपयोगी ठरतं. तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की आधीच्या काळामध्ये लोक सनस्क्रीन वगैरे असं काही वापरत नव्हते, पण आता आता आपल्याला त्याची खूप जास्त गरज पडते. त्याचं कारण असं की पूर्वी आपल्या सूर्याची जी अतिनील किरणं होती ती ओझोन नावाच्या लेअर मधनं गाळून आपल्या पृथ्वीपर्यंत येत होती आणि ती जितकी आपल्याला सोसेल किंवा जितकी आपल्याला गरजेची असते तितकीच होती. पण आता खूप जास्त इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे तिथून निघणाऱ्या केमिकल्समुळे तो जो ओझोन लेअर आहे तो झिजत गेला आणि आता असं झालेलं आहे की ते जे सनरेज आहेत ते डिरेक्टली आपल्या अर्थपर्यंत, पृथ्वीपर्यंत पोहोचत आहेत आणि जी आपल्यासाठी खूप जास्त घातक आहे. होय, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आता या ज्या सनरेज असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे UVA आणि दुसरं म्हणजे UVB. पहिलं ते म्हणजे UVA. UVA ही अशी सूर्यकिरणं आहेत जी 90 ते 95% आपल्या पृथ्वीवरती पोहोचतात आणि ज्याच्यामुळे स्किन डॅमेज होण्याची शक्यता फार कमी आहे. पण जर तुम्ही खूप जास्त उन्हात हिंडत असाल तर खूप वेळाने का होईना पण तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. दुसरं ते म्हणजे UVB. ही किरणं आपल्या पृथ्वीवरती खूप कमी प्रमाणात येतात, म्हणजे साधारण 10 ते 15%. पण ही जर किरणं तुमच्या स्किनवरती पडली तर विदिन अ सेकंड तुमची स्किन डॅमेज होऊ शकते, तुम्हाला सनबर्न होऊ शकतं. म्हणून तुम्हाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. मग तुम्ही घरात असू द्या किंवा मग तुम्ही बाहेर असू द्या, सनस्क्रीन इज ऑलवेज मस्ट. तर आता सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत काय. सगळ्यात पहिलं म्हणजे क्लिन्झर, तुमचा चेहरा स्वच्छ धुणे. दुसरं टोनर, तिसरं सिरम, चौथं मॉइश्चरायझर आणि पाचवं सनस्क्रीन. सगळ्यात महत्वाची स्टेप. आता रोज उठून तुम्हाला ह्या 5 स्टेप करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही सकाळी चेहरा स्वच्छ धुवून डायरेक्ट सनस्क्रीन अप्लाय करू शकता. हे अगदीच चालणार आहे. फक्त ती सनस्क्रीन तुमच्या स्किन टाईपनुसार असावी आणि दुसरं ती मिनरल नॅचरल सनस्क्रीन असावी, त्याच्यामध्ये केमिकल्स नसावे. आता ते कसं निवडायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे सनस्क्रीन आपल्या स्किन टाईपनुसार असावं. तर ते कसं ओळखायचं. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुमचं सनस्क्रीन जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड असायला हवं. दुसरं, जर तुमची स्किन कॉम्बिनेशन टाईप असेल तरी देखील तुमची सनस्क्रीन जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड असलेली चांगली. तिसरं, जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर मात्र तुम्ही कुठलीही सनस्क्रीन वापरू शकता, जेल बेस्ड, क्रीम बेस्ड किंवा वॉटर बेस्ड. फक्त ती तुमच्या स्किनला सूट होती का हे बघणं महत्वाचं. चौथं, जर तुमची स्किन ड्राय असेल तर मात्र तुम्ही क्रीम बेस्ड असलेले सनस्क्रीन वापरलेले चांगलं, जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये हायड्रेशन मेंटेन राहील. तर
आता आपण पाहिलं की सनस्क्रीन म्हणजे काय, सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि सनस्क्रीन आपल्या स्किन टाईपनुसार कशी निवडावी. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोणती सनस्क्रीन विकत घ्यावी. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या सनस्क्रीनचा कमीत कमी SPF 30 असावा. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर आणि तो जास्तीत जास्त 50 असावा. 50 पेक्षा जास्त SPF असलेले देखील सनस्क्रीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण त्या विकत घ्यायच्या नाही. कारण 50 पेक्षा जास्त ज्याचं SPF आहे ते फक्त क्रिकेटर्स किंवा जे लोक खूप जास्त बीचवर वगैरे खूप जास्त उन्हात असतात त्यांच्यासाठी आहे. आपल्यासाठी 50 खूप पुरेसं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन SPF वापरायला जायचं नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सनस्क्रीन विकत घ्याल त्यावेळेस त्याच्यावरती UVA आणि UVB प्रोटेक्शन लिहिलेलं असावं. तर आता मार्केटमध्ये खूप साऱ्या सनस्क्रीनचे टाइप्स आहेत. लोशन्स आहेत, जेल आहेत, फोम आहेत, स्प्रे बॉटल्स आहेत, पावडर बेस्ड आहेत, क्रीम बेस्ड आहेत. तर तुम्ही यापैकी कुठल्याही प्रकारचं सनस्क्रीन विकत घेऊ शकता जे तुम्हाला सूट होईल, जे तुमच्या स्किन टाईपनुसार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मिनरल नॅचरल बेस्ड असावं. तर मला आवडणाऱ्या सनस्क्रीन्स आतापर्यंत मी खूप साऱ्या सनस्क्रीन्स वापरल्यात आणि अजून देखील ट्राय करते. कसं? स्मिथेनवरनं ट्रायल प्रोडक्ट्स मागून. तुम्ही देखील मागवू शकता. त्याच्यावरती मी डिस्क्राइब्ड व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ नक्की पहा. तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडच्या सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जी सूट होईल, जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही वापरू शकता. मला आवडलेल्यांपैकी सनस्क्रीनचे फोटोज मी इथे देते. तर त्यातली पहिली म्हणजे अरोमा मॅजिकची सनस्क्रीन. त्याच्यानंतर मी खूप आधीपासून लोटसच्या सनस्क्रीन्स वापरत आली आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिजिनाच्या सनस्क्रीन्स, त्याच्यानंतर सेटाफिलची सनस्क्रीन आणि आत्ता रिसेंटली मला PR पॅकेजमधून अर्थ रिदमची सनस्क्रीन आलेली आहे. ती देखील SPF 50 ची आहे आणि याच्यामध्ये देखील UVA आणि UVB प्रोटेक्शन आहे. तर मंडळी, हा होता आजचा आपला व्हिडिओ सनस्क्रीन का वापरावी याच्यावरती. शेवटी जात असताना काही टिप्स. पहिली गोष्ट ती म्हणजे सनस्क्रीन नेहमी 2 फिंगर रूलने अप्लाय करायची. म्हणजे काय करायचं, तर सनस्क्रीन नेहमी दोन्ही बोटांवर मावेल इतकी घ्यायची आणि संपूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लावायची. गळ्याला सनस्क्रीन लावायची, मानेला सनस्क्रीन लावायची विसरायची नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे सनस्क्रीन दर 2 ते 3 तासांनी रिअप्लाय करायची. जर तुम्ही सकाळी सनस्क्रीन लावून घराबाहेर पडत असाल तर मात्र संपूर्ण दिवसभर ती सनस्क्रीन तुमचं प्रोटेक्शन करणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तासांनी पुन्हा पुन्हा सनस्क्रीन रिअप्लाय करायची गरज आहे. मग आता जर तुम्ही मुली असाल आणि मेकअप करून जर घराबाहेर पडत असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मेकअप धुवून मग मला ती सनस्क्रीन लावून पुन्हा मेकअप करायचा आहे का, तर नाही. आता बाजारामध्ये सनस्क्रीनच्या स्टिक्स देखील आलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही त्या एका जागी 3 ते 4 वेळेस फिरून पुन्हा एकदा रिअप्लाय मेकअप वरतीच करू शकता. तुम्हाला मेकअप धुवायची देखील गरज पडणार नाही. व्हिडिओज रिलेटेड आणखीन अपडेटसाठी तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करू शकता. वैटॉक्स आणि वैष्णवी अक्षय असे दोन्ही माझ्या आयडीज आहेत. त्याच्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती किंवा कधी पोस्ट करणार आहे याच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स मिळून जाईल. मला खात्री तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून दर रविवारी ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूयात आता पुढच्या रविवारी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. Bye bye.